जय श्रीराम मंडळी. आय नो खूप दिवसापासून आपली व्लॉग येत नाही आहे, कारण माझे एक्झाम चालू होते आणि एक्झाम असल्यामुळं मला व्लॉग एडिट करायला आणि व्हॉईस टाकायला टाईमच भेटला नव्हता. त्यामुळे आपली उज्जैनची सिरीज आपण आजपासून स्टार्ट करतो आहे, तर नक्की कंटिन्यू करा बरं का. आज आपल्या जिजूचा बड्डे होता. जिजूचा बड्डे असल्यामुळे त्यांचं मस्तपैकी सेलिब्रेशन वगैरे चालू होतं. सेलिब्रेशन झाल्यानंतर आपल्याला निघायचं डायरेक्ट शिर्डीच्या दिशेने, कारण आपल्याला शिर्डीवरून ट्रेन होती. पण आपल्याला श्रीरामपूर ते शिर्डी ही ट्रेन नव्हती, त्यामुळे आपण आपल्या दादाच्याच टेम्पोमध्ये डायरेक्ट निघतोय शिर्डीच्या दिशेने. आमच्या रेल्वेला काय उशीर होणार होता, त्यामुळे आपण डायरेक्ट येतोय आपल्या आत्याच्या घरी. तिथं आल्यानंतर त्यांच्या हाताचं म्हणजे गावाकडचं पिठलं खायचं होतं. मग त्यांना पिठलं वगैरे बनवायला लावतोय. तसं मस्तपैकी पिठलं बनतच असते की त्यावर आपण एक झोप वगैरे घेतोय बरं का. आणि तेवढंच मस्तपैकी एकदम चविष्ट असं पिठलं भाकर वगैरे बनलेली होती. मग आम्ही सगळेचे सगळे एकदम चविष्ट असं पिठलं भाकर खायला बसतोय. आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर एकदम क्यूट अशी मनीमाऊसुद्धा आम्हाला तिथं भेटते बरं का. आता आपल्याला काही त्रास होत होता आणि उलटी होऊ नये म्हणून मी मस्तपैकी गोळी वगैरे खाऊन घेतली. आणि मग आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचतोय शिर्डी रेल्वे स्टेशनला. रात्री तिथपर्यंत जाऊस तर आम्ही एवढं थकलेलो होतो की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठतोय. आणि तेव्हा तर आम्ही एमपीला पोहोचलेलो सुद्धा होतो. आता पुढे काय काय होतं ते बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू.